तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस छाती दुखेल किंवा छाती दुखल्यासारखं वाटत असेल, तर हा एक हार्ट अटॅक पण असू शकतो किंवा हार्ट अटॅक सोडून बाकीच्या कारणामुळे पण छाती दुखत असेल, ते पण असू शकते. पण ह्या दोन्हीतला फरक कळणार कसा? तर सगळ्यात महत्त्वाचं ई-सी-जी काढणे. ई-सी-जीवर जर बदल असेल, तर मेजर अटॅक आहे ते लगेच सापडून जातो. इव्हन दो ई-सी-जी नॉर्मल असेल, तरी पण पुढच्या काही टेस्ट करायची गरज पडू शकते. जसे की ट्रोपोनिनची टेस्ट आहे, सी-पी-के-एम-बीची टेस्ट आहे, दोन्हीपैकी एखादी किंवा 2D इको. जर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील आणि चेस्ट पेन बरेच दिवसात असेल, तर ट्रेडमिल टेस्ट म्हणतो आपण, जे की पट्ट्यावर पडल्याची टेस्ट असं म्हटलं जातं. या टेस्ट करणे गरजेचं आहे आणि प्रॉपर डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक अटॅकचा पेशंट चेस्ट पेन करूनच येतो, पण प्रत्येक चेस्ट पेन हार्ट अटॅकच असेल असं नाहीये. पण जो पण चेस्ट पेनचा आहे किंवा छाती दुखत असेल, तो हा अटॅकचा असेल तर आपल्याला निदान करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणताही चेस्ट पेन निष्काळजीने घरीच राहून हार्ट अटॅकने पेशंट दगावण्याची संभावना असते आणि हे आजूबाजूला आपण ऐकलेलं पण असतं. तर पटकन ई काढा, पटकन दाखवा आणि त्याच्यानंतर सल्ल्याप्रमाणे पुढे वाढवा. धन्यवाद. लो बीपी जर असेल तर सगळ्यात महत्त्वाचं रुग्णाला त्रास होतो, की जसा अ, डोकं हलकं वाटणं, डोकं दुखणं, डोकं जड पडणं, अंधारी येणे, डोळ्यासमोर काळपट पडदा येणे, बसून उठल्यानंतर अंधारी येणे याचा प्रकार जास्त असतो. अ, आणि घाम येणे, छाती धड करणे, या गोष्टी घडू शकतात जर लो बीपी असेल तर. पण काही जणांसाठी लो बीपी 100च्या खाली असतो, काही जणांचा 110च्या खाली असू शकतो, काही जणांना 90च्या खाली त्रास सुरू होऊ शकतो. तर प्रत्येक पेशंटला त्रास सुरू होण्याचा जो नंबर आहे तो वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकासाठी सारखाच आकडा नाहीये आणि असं काही होत असेल तर बीपी वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाणी जास्त पिणे, मीठ पाणी, लिंबू सरबत किंवा इतर कोणतेही सरबत घेतल्यास बीपी वाढायला मदत होते आणि ह्या त्रासापासून कमी होतो. पण काही का असेना असे त्रास होत असतील तर जाऊन जवळच्या डॉक्टरांना दाखवणे, त्यांच्याकडून बीपी प्रॉपर तपासून घेणे आणि कमी होण्याचं काही कारण आहे का? जसं की डिहायड्रेशन असू शकतं, हार्ट अटॅक असू शकतो, कोणत्याही कारणामुळे बीपी कमी होऊ शकतो. तर अशी काही कारणं असेल त्या त्या कारणावरती ट्रीटमेंट घेणे पण गरजेचे असते. दुसरी गोष्ट छाती दुखत असेल तर भरपूर साऱ्या गोळ्या असतात. जे जिभेखालची गोळी ठेवायची सॉर्बिट्रेट नावाची असते, तिच्याने पण बीपी बऱ्याच वेळेस कमी होऊन चक्कर वगैरे येणे ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणून असं जर होत असेल तर जिभेखालची गोळी घेणे टाळावे आणि बाकीच्या हार्ट अटॅकचा काही त्रास असेल, छाती दुखायचा त्रास असेल, तर त्याच्यासाठी ॲस्पिरिन आणि क्लोबिडॉग्रेल दोन्ही 300-300 मिलीग्रामच्या आणि 80 मिलीग्रामचं अट्रोस्टॅटिन घेणं गरजेचं असतं. जर काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल, तर जवळच्या हॉस्पिटलला जाऊन लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करावे आणि ई काढून पुढची ट्रीटमेंट त्यांच्या सल्ल्यानुसार घ्या. थँक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटी अँजायनल ड्रग्समध्ये आपण जसं की नायट्रेट देतो, निकोरांडिल देतो. हे दोन्ही तिन्ही ड्रग्स जे हृदयामध्ये छातीत दुखण्यापासून त्रास कमी होण्यासाठी जे काम करतात, त्याच्यामध्ये कारण असं असतं की त्यांचं कार्यप्रणाली अशी असते की रक्तवाहिनी जी हृदयाकडे सप्लाय करणारी आहे, त्याचे साईज वाढवल्यामुळे हृदयाला जास्तीत जास्त रक्तपुरवठा होतो आणि हृदयाची छाती दुखायचं प्रमाण कमी होतं. त्या त्यामुळे ते सुरुवात केली जातात. पण तोच ॲक्शन ब्रेनमध्ये पण घडलं जातं, की ब्रेनच्या पण रक्तवाहिन्या वाढतात आणि रक्तप्रवाह वाढतो मेंदूला. पण असं झाल्यामुळे मेंदूला फायदा नाहीये, पण उलट तोटा आहे जसं की हेडेक किंवा डोकेदुखी होणे. तर ह्यामुळे त्याचे साइड इफेक्टमुळे डोकं दुखणं बऱ्याच पेशंटला ज्या पेशंट्स निकोरांडिल, नायट्रोग्लिसरीन, सॉर्बिट्रेट यांच्यावर असतात त्यांना होऊ शकतो. तर ह्यामध्ये ट्रीटमेंट म्हणून आपण पुढे काय करू शकतो, तर ह्या गोळ्या बंद करून अशाच फायदा देणाऱ्या हृदयाला पण ह्या साइड इफेक्ट नसणाऱ्या गोळ्यामध्ये शिफ्ट करता येतं. जसं नायट्रेटमध्ये मोनो नायट्रेट सुरू करू शकतो. निकोरांडिल आणि सॉर्बिट्रेट सोडून आपण ट्रायमेटाझिडिन, रॅनोलाझिन, बीटा ब्लॉकर्स अशा इतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असणाऱ्या आणि छातीत दुखणं कमी करणाऱ्या गोळ्यावर शिफ्ट करावं लागतं. जेणेकरून हेडेक आणि ह्या गोष्टी कमी होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या डॉक्टरना भेटून त्यांच्याकडून सल्ला घेणं गरजेचं आहे, की कोणत्या मेडिसिनमुळं हा त्रास होत आहे
का मेंदूचा मुळात दुसरा त्रास आहे त्याच्यामुळे डोके दुखत आहे. जर ह्या टॅबलेटमुळं किंवा ह्याच्या साइड इफेक्टमुळे होत असेल अँटी अँजेनलच्या तर आपल्याला दुसऱ्या टॅबलेटवर शिफ्ट करणं गरजेचं आहे.